बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। उद्धव ठाकरे यांनी वक्फ विधेयकावरती प्रतिक्रिया दिली आहे। आमचा वक्फ विधेयकाला नाही तर भाजपाच्या ढोंगाला विरोध आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। सत्ताधाऱ्यांचा वक्फच्या जमिनीवर डोळा असून वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केलाय। भाजपाला हिंदुत्वाचा कळवळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढा असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलंय। आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा। पँगॉंग लेक तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे। आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये। ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय, म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे। आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे। ही जुमलेबाजी बंद करा। गरिबांमध्ये ह्या मारामाऱ्या लावालाव्या दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वात पेटवायची आणि पळून जायचं आणि तो फुटून सगळं झालं का मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वात, पण वाट लागली त्याची जबाबदारी कोण घेणार? तर पहिली वाट लावायची, मग वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्हीच सगळं काही केलं। ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे। मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणाऱ्यातला नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे, अजिबात नाहीये। भाजपचा दबाव आहे, अजिबात नाहीये। मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत त्यांनी वक्फ विधेयकावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। आमचा वक्फ विधेयकाला नाही तर भाजपाच्या ढोंगाला विरोध आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। सत्ताधाऱ्यांचा वक्फच्या जमिनींवर डोळा असून वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोपही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। तर भाजपाला हिंदुत्वाचा कळवळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे। उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली। या पत्रकार परिषदेत त्यांनी वक्फ विधेयक यावरती आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। वक्फ विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर आमचा विधेयकाला नाही भाजपाच्या ढोंगाला विरोध आहे असं त्यांनी म्हटलं आहे। सत्ताधाऱ्यांच्या वक्फच्या जमिनींवर डोळा असून वक्फच्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव आहे असा आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलाय। तर भाजपाला हिंदुत्वाचा कळवळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढा असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलंय। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य पत्रकार परिषद झालेलं आहे। उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा पाहूयात। आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिलं पाहिजे आवाहन करतो, नाही तर आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का तिटकारा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा। पँगॉंग लेक तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी व्यापलेला आहे। आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाहीये। ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय, म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे। आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केलेला आहे। आपल्यासोबत भाजपा नेते प्रवीण दरेकर जी फोन लाईन वरून जोडलेले आहेत। दरेकरजी, आपण उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ऐकलीच असेल। वक्फ विधेयकावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आपला वक्फ विधेयकाला नाही तर भाजपाच्या ढोंगाला विरोध आहे असं म्हटलंय। तर सत्ताधाऱ्यांचा वक्फच्या जमिनींवर डोळा असून त्या जमिनी मित्रांच्या घशात घालण्याचा डाव आहे असं त्यांनी वक्तव्य केलंय। जर वक्फला विरोध नाही तर त्यांनी संसदेमध्ये आपल्या खासदारांना वक्फच्या बाजूने त्या ठिकाणी समर्थनार्थ या बिलाच्या बाजूने उभं राहायला पाहिजे होतं। परंतु त्यांचंच बोलणं हे ढोंगीपणाचं आहे, कारण त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडल्यानं आता लोकसभेला काही विशिष्ट समुदायाची मतं त्यांना मिळाली आणि ती टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाना खटाटोप या ठिकाणी आहे। झेंड्यात कुठला रंग यापेक्षा आपल्या हृदयात मनात काय आहे
ते महत्वाचं. आणि हिंदुत्ववादी विचार, भगवा विचार हा बाळासाहेबांचा जो होता तोच भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि ज्याने आपल्या मिरवणुकांमध्ये हिरवे झेंडे नाचवले त्यांना दुसऱ्या झेंड्यातला हिरवा रंग सांगण्याचा नैतिक अधिकारच उरत नाही. आणि त्याच्यामुळे मला वाटतं उद्धव ठाकरे साहेबांचं हे बोलणं राजकीय अभिनिवेशातलं आहे. त्यांनी अंतर्मनाला प्रश्न विचारला किंवा बाळासाहेबांची आठवण जरी केली तरी त्यांना सत्यस्थिती त्या ठिकाणी रिअलाइज होईल. जी, त्यांनी भाजपाला हिंदुत्वाचा जर कळवळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढायचं आव्हान दिलेलं आहे, तर या वक्तव्यावरती आपण काही निषेध व्यक्त कराल का? नाही, 100% या ठिकाणी त्यांचं म्हणणंच ढोंगीपणाचं आहे. याच्यावर मी बोललो ना की जगापेक्षा त्या ठिकाणी आपल्याला विचार येतो महत्वाचा आहे. आणि ह्यानेच तर झेंडे नाचवले, हिरवे झेंडे, आणि ईदला टोप्या घालतात. त्याच्यामुळे दुसऱ्यांना बोलताना आपण काय करतो आहोत याचं भान त्या ठिकाणी ठेवायला हवंय. जी, धन्यवाद दरेकरजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी. उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. वक्फ विधेयकावरती त्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. आमचा विधेयकाला नाही तर भाजपाच्या ढोंगाला विरोध आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. तर यावेळी भाजपाला हिंदुत्वाचा कळवळा असेल तर झेंड्यातील हिरवा रंग काढा असं आव्हानही या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. यावर मंत्री परिणय फुके यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण ऐकूयात. ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात हिंदू देवी देवतांच्या मंदिरांची जागा वक्फ बोर्डाने आपला दावा त्याच्यावर दाखल केलेला आहे किंवा मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रातील असून किंवा देशातील हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचं काम या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून होत आहे किंवा होणार आहे, या सगळ्याच्या विरोधात हा कायदा आहे. आणि या कायद्याला समर्थन करणं म्हणजे सगळ्या मंदिरांच्या जमिनीला जे बळकवलेलं आहे, हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या बळकवल्या किंवा इतर शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी बळकवलेल्या आहे, या सगळ्यांना समर्थन करण्याचं काम आणि हिंदू विरोधी काम हे शिवसेना उभाठा करते आहे, हे मी या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.